मॅचला केली जाते सुरुवात, जिथे एक प्रेक्षणीय सामना आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतोय. एका बाजूला बघायचं गेलं तर स्वतः आयोजकांचा संघ अर्थात स्वर्गीय सहदेव शिंदे प्रतिष्ठान, त्यांच्या विपक्षात DSCA बॉईज अर्थात धनगर समाज क्रिकेट असोसिएशनचा बिलून तयार केलेला एक संघ, आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय सहदेव शिंदे प्रतिष्ठान. आज दोन्ही संघ आज मात्र या स्पर्धेत प्रेक्षणीय सामन्याचं ते मैत्रीपूर्ण लढतीसाठी आज मात्र मैदानात उतरले आहेत. DSCA बॉईजने टॉस विन होत असताना फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी दाखल झालेत हुमरी एक्सप्रेस. हुमरी संघाचा हुकमी एक्का अर्थातच AK-47 अजय स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंगला पनलघर गावाला बिलॉंग करत असताना रोशन आखाडे नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. पहिला बॉल समोरच्या दिशेला समोरच पुढून दिलाय. एक जबरदस्त मोठा फटका पाहायला मिळतोय. दुसरीचा प्रयत्न, दुसरी होईल का पूर्ण, आणि 2 धावेच्या मदतीनं पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या जातात. संघाचा आणि वैयक्तिकी 2 धावांचा श्री गणेशा केला जातोय. 2 धावेच्या मदतीनं सचिन वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. मोठा फटक्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु फलंदाजाला रीड केलं गोलंदाजाने आणि ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळाला. एक डॉट बॉलची सांगता. मोठा फटक्याचा जरूर प्रयत्न झालाय. कव्हरच्या डोक्यावरून हा मोठा फटका तर पाहायला मिळतो, परंतु 2 धावा त्याही चेंडूवरती सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीनं पुन्हा 2 धावसंख्या 2 धावेनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 4 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. अजय कोकरे संघाचा हुकमी एक्का. खऱ्या अर्थानं आज मात्र DSCA बॉईज संघाची पूर्ण कमाल सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण नेहमीच कमालीचं राहिलंय. हुंबरी संघाचा चॅम्पियन खेळाडू आज मात्र DSCA बॉईज म्हणून संपूर्ण संघाला घेऊन मैदानात उतरलाय. सचिन मोठा फटक्याचा प्रयत्न, क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला फटका बॉलला फेकून दिलाय. 1 बॉल्स सी न रे शापार येतोय हा पहिला वाला या स्पर्धेतील या इनिंग मध्ये आज चौकार. चेंडू 9 धावा आपल्याला स्कोर बोर्डला पाहायला मिळतात. सचिन याने जबरदस्त पहिले 4 चेंडू हाताळले, परंतु 5वा चेंडू हाताळत असताना एक महत्वाचा मोठा फटका रोशन आखाडेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जे मला स्ट्रायकर्स पनवेल जोडेवाडी या संघाला अपयश जरूर आलं, परंतु पनवेलकर संघाकडून गावाकडून खेळत असताना आज मात्र DSCA बॉईज कडून मैदानात उतरलाय आणि त्रिफलाचित बाद होतोय. बॅटची कडा लागून जात असताना एक मोठा विकेटचं पतन होत आहे. मोठा धक्का मिळतो DSCA बॉईजला. रोशन आखाडे मैदानाच्या बाहेर. रोशनच्या जागेवरती बॅटर नंबर 3 मैदानात पाहायला मिळतोय नितीन वरक, ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक लावलं. त्या मॅचचा हिरो राहिला. आता मात्र DSCA बॉईज साठी उतरलाय.
रोशन आखाडे माघारी परतला, परंतु तदनंतरच नितीन वरक आला. दोन्ही बॅटरना जबाबदारी घ्यावी लागणार आहे. महत्वाचा हुकमी एक्का, महत्वाचा फलंदाज अजय कोकरेला ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. समीर गोलंदाजी मार्कवरती आलाय. मोठा फटका आडव्या बॅटनं, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, हा येतो हँडसम षटकार. षटकाराच्या मदतीनं अजय कोकरे यांनी इरादे स्पष्ट केलेत. स्पष्ट करत असताना 6 धाव्यांसाठी हा मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. अजून एक समोरचा बॉल समोर तर उडवलाय. धावा किती मिळतील? एक आली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण होत आहेत. 2च्या मदतीने पुन्हा धावसंख्या पुढे सरसावत असताना 17 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. विकेट मधून चपलाईने खऱ्या अर्थाने दोन्ही बॅटर आपले रन पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. अजय कोकरे असेल, नितीन वरक नेहमीच वेगावर स्वार होऊन गोलंदाजी असेल, विकेटमध्ये दौड असेल, नेहमीच करताना ते त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. 1च्या मदतीनं धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळते. सलामीला आलेला फलंदाज अजय कोकरे अजूनही मैदानात तल ठोकून आहे. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर अजय कोकरेला ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. त्या निर्णायक क्षणी मोठे फटके खेळावे लागणार. निर्णायक क्षणी डबल सिंगल घ्यावी लागणार आहे, कारण संघाचा संघनायक म्हणून तो आज मैदानात उतरलाय. अजून एक मोठा फटका, परंतु तेवढंच सुरेख आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन पाहायला मिळालं. हा बॉल यदा कदाचित जी सुटला असता तर नक्कीच चौकार पाहायला मिळाला असता, परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्याचमुळे काय तर 2 धावा वाचवल्या गेलेत त्या सहदेव शिंदे प्रतिष्ठान या संघाकरिता. क्षेत्ररक्षकही थोडी फंबलिंग पाहायला मिळाले, विकेट किपरही थोडे फंबल झाले. त्याचमुळे काय तर वाईट प्लस 4 धावा. 5च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 26 या आकड्यावरती पाहायला मिळते. 26 एक बाद 26. हाही मोठा फटक्याचा प्रयत्न जरूर झालाय. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न, परंतु हाही बॉलला फेकून दिलाय. जमिनीला घासत पुसत चाचत बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर होते फरार. धावा मिळतात 4. येतोय 4च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये 30 या आकड्यावरती. दुसऱ्या षटका समाप्तीची धावसंख्या 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. 30. अजय कोकरे यांना जबाबदारी तर घेतली आणि त्या जबाबदारीला साजेशी खेळली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण ही लढत आणि त्या लढतीत जसा पाहिजे होता तसा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बहुतेक खेळाडू पाहिले तर सहदेव शिंदे प्रतिष्ठान या संघांमधून खेळत असताना DSA बॉयजचे खेळाडू आपल्याला त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला विशाल शिंदे, सचिन खरात हे दोन्ही फलंदाज आपल्याला त्या टीममध्ये पाहायला मिळतात. आणि नेहमीच सुरतमध्ये खेळत असताना हा संघ सुरत नगरीमध्ये शनिवार रविवारचा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो. संघर्ष 11 30 संघर्ष 11 म्हणून ही टीम आपल्याला या सुरत नगरीत नेहमीच खेळताना पाहायला मिळते. आज मात्र स्वर्गीय सहदेव शिंदे प्रतिष्ठान या नावाने मैदानात उतरली आहे. त्यांच्या विरोधात धनगर समाज क्रिकेट असोसिएशन अर्थातच DSA बॉयज ही टीम फलंदाजीसाठी उतरली आहे. लखन 1-2 का 4 4-2 का 1 लखन गोलंदाजीसाठी आलाय.
पहिल्याच बॉलवरती बॅटची कडा लागून जात असताना बॉल थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 2 नितीन मैदानाच्या बाहेर. वाईटचा बॉल आणि अतिरिक्त अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जात असताना आपल्याला पाहायला मिळते. या आधीच्या बॉलवरती नितीन सारखा महत्वाचा फलंदाज बाद झाला, परंतु संदीप आलाय. संदीपला ती साजेशी खेळी करावी लागणार. तर एका बाजूला अजय कोकरे या तल ठोकून उभा आहे आणि त्याला साथ मात्र संदीप बावदाने यांनी द्यावी लागणार आहे. एक सुरेख असा फटका समोरच्या दिशेला पाहायला मिळतोय. एक धावेचा प्रयत्न, एक धाव तर सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण होते. धावसंख्या 32 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. अजय पुन्हा एकदा स्ट्राईक इनला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जबरदस्त फॉर्म मध्ये तोही फलंदाजी करतोय. मोठा फटक्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बॅटची कडा लागून जात असताना शॉर्ट फाईन लेगला प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एक धावेच्या मदतीने धावसंख्या 33 या आकड्यावरती 33 आकड्यावरती पाहायला मिळते. समोरचा बॉल ऑन साइडच्या दिशेने उडवलाय, फेकून दिलाय. वन बाउन्स सी मा रे शापार येतोय. अजून एक दर्जेदार सहदेव शिंदे चषक चौकार. या आधीच्या बॉलवरती एक चौकार आला, परंतु तदनंतरच लखन गोलंदाजी करत असताना कमबॅक करून दिले. डॉट बॉलची सांगता होतीये. तू चौकार षटकार मारू शकतोस तर मी डॉट बॉल तुला हाताळू शकतो, हे दाखवून दिले सध्याच्या घडीला लखन याने. समोरचा बॉल समोर उडवलाय, थेट फेकून दिलाय. फटक्यामध्ये वजन, धावा मिळतात आजार वजन येतो. हा खणखणीत असा षटकार. 43 धावा. तिसऱ्या षटका समाप्ती अखेरीस धावसंख्येची गरज होती आणि ती धावसंख्या अजय कोकरे आणि संदीप बावदान या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आतापर्यंत तर पाहताना आपल्याला मिळाली आहे. पहिलं टाकलं तोच आहे. ज्याने वैयक्तिक पहिलं षटक हाताळलं तोच गोलंदाज पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाकरता पाचारण करण्यात येते. सचिन गोलंदाजी मार्गवरती. संघाचं चौथं वैयक्तिक दुसरं फलंदाजी करतो AK-47 अर्थातच अजय कोकरे. मोठा फटका, फुल टचचा बॉल, हा फुल टोल वसूल केलाय. वन बाउन्स बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पार येतोय. हा अजून एक चौकार. चारच्या मदतीने धावसंख्या 47 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. सचिन चौथं षटक हाताळताना पहिल्या चेंडूवरती अजय यांना हल्ला चढवलाय. अजय सारखा महत्वाचा फलंदाज आतापर्यंत उभा आहे, म्हणून तर ही धावसंख्या नेहमीच
नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कारण अजय आणि संदीप या दोघांनाही माहिती आहे दोघेही शेवटच्या बॉलपर्यंत या इनिंगमध्ये राहिले तर मोठी धावसंख्या नक्कीच उभारू शकतात. त्याचमुळे काय तर घाई कुठल्याही प्रकारे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मोठा फटक्याचा प्रयत्न, लॉंगॉनला प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एकच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसत असताना 49 49 या आकड्यावरती पाहायला मिळते. 49 चौथं षटक प्रगतीपथावरती असताना मोठा फटक्याचा प्रयत्न, बॉल फेकून दिलाय. या अतिथी मंचकाला सलामी देणारा, सलामी ठोकणारा हा येते गगनभेदी, गगनचुंबी षटकार. सहाच्या मदतीनं धावसंख्या 55 या आकड्यावरती पाहायला मिळते. 55 धावा. सचिनच्या विरोधात अजयचा हल्ला पाहायला मिळतोय. अजून एक आडव्या बॅटने, हाही दर्जेदार नाही. वन बाउन्स खऱ्या अर्थानं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. दाद दिली पाहिजे क्षेत्ररक्षणाची, कारण क्षेत्ररक्षणाला माहिती आहे वन बाउन्स माझ्या हातामध्ये बॉल येतोय, त्यामुळेच मला काहीतरी एक महत्वाची कॅच होता राहिले. त्याचमुळं अजय कोकरेला जीवदान मिळालंय. आडव्या बॅटनं अजून एक दर्जेदार हँड फटका पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण जोरावरती हाही बॉल होतोय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4. येतोय अजून एक दर्जेदार सहदेव शिंदे चषक चौकार. या चौकाराच्या मदतीनं 4 षटका समाप्ती अखेरीस धावसंख्या पाहायला मिळतीये 60 या आकड्यावरती 60. अजयचा वैयक्तिक विचार करायचा गेला तर 14 चेंडूंनी 32 धावांवरती नाबाद वादळी खेळी करतोय. 14 चेंडू 32 धावा या निर्णायक असणार आहेत, परंतु आतापर्यंत काम पूर्ण झालेलं नाहीये. पुढील 12 चेंडू अजय आणि संदीप बावदाने या दोन्ही बॅटरना खेळावं लागणार आहेत. एक मोठी धावसंख्या स्वर्गीय सहदेव शिंदे प्रतिष्ठानच्या विरोधात उभी करावी लागणार आहे. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती आलाय. एक ब्लॉक होलचा बॉल, परंतु तोही खोदून काढलाय. जबरदस्त फॉर्म मध्ये अजय कोकरे गोल फलंदाजी करतोय. चांगल्या बॉलला सन्मान, खराब बॉलचा समाचार. हे अजय कोकरेच्या फलंदाजीचं खऱ्या अर्थानं तंत्रशुद्ध फलंदाजीचं दुसरीचा प्रयत्न पूर्ण होईल का, आणि त्याही 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण होत आहेत. अजय कोकरेला माहिती होतं धाव घेतली तर नक्कीच ती पूर्ण होईल. संदीप बावदाने वेगावर स्वार होऊन ती विकेटच्या मधून धावताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावेच्या मदतीनं पुढे सरसावत असताना धावसंख्या 63 आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा खराब फेकी म्हणावी लागेल सचिन खरात यांची, परंतु तितकासा तोटा काही स्वर्गीय सहदेव शिंदे प्रतिष्ठान या संघाला होताना आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. 1 धाव पूर्ण होते. 1च्या मदतीनं धावसंख्या 64 या आकड्यावरती पाहायला मिळते. मोठा फटका, बॅटच्या रडार मधला हा चेंडू थेट फेकून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. हा येतो हाय अँड हँडसम
स्मार्टली हाय हँड अँड सम षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 70 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 70 न बॉल आहे का? पंच न घोषित करतायत. एक अतिरिक्त अर्थातच या 7 धावा जोडल्या जात आहेत. अजून एक आडव्या बॅटने पुलचा फटका सक्सेसफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल हाय येतोय हाय अँड सम षटकार. अजय नाबाद 17 चेंडू 45 धावांची नाबाद वादळी खेळी करतोय. अजून एक ब्लॉक होलचा बॉल, परंतु त्याही बॉलला खोडून काढलाय. एक धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 78 78 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. या षटकातील अजून एक बॉल शिल्लक आहे. बघायला गेलं तर या इनिंग मधील 7 चेंडू अजूनपर्यंत शेष आहेत. मगच्या मॅच मध्ये 30 चेंडू 102 धावांची खेळी पाहायला मिळाली. या मॅच मध्ये ते शतक पूर्ण होईल का? अजून एक समोरचा बॉल समोरच दिलाय उडून, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एकच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 79 आकड्यावरती पाहायला मिळतीये. एकोणऐंशी 79. शेवटचं षटक 6वं षटक वैयक्तिक पहिल्या संघाचं 6वं अभि गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. संदीप बावदाने अजय कोकरेची जोडी आज मात्र कमाल करून ठेवली आहे. पहिलाच बॉल वरती फुलटॉसचा बॉल, परंतु तितकासा टोल काही वसूल करता आलेला नाहीये. तोपर्यंत लॉंगॉनला सहज आणि सुखरूपरित्या एक धाव पूर्ण होते. एकच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 80 आकड्यावरती पाहायला मिळते. मोठा फटका, फटक्यामध्ये वजन, धावा मिळतात 18 डझन आणि वैयक्तिक अर्धशतक अजय कोकरेच्या बॅट मधून लागलं जात आहे. मित्रांनो, अजय कोकरेची फलंदाजी आवडली असेल तर हरकत नाहीये टाळ्या वाजवायला, कारण सहदेव शिंदे प्रतिष्ठानच्या विरोधात सुरत शहरातील एक महत्वपूर्ण संघ आणि त्यांच्या विरोधात अर्धशतक अजय कोकरेच्या बॅट मधून पाहायला मिळत आहे. होमरी संघाची एक्सप्रेस, होमरी संघाचा हुकमी एक्का का त्याच्याकडे म्हटलं जातं, का चॅम्पियन खेळाडू म्हटलं जातं, आज मात्र त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय.
बॅटची कडा लागून जात असताना एक मोठा फटक्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु एक धाव येते. एक धावेच्या मदतीने पुढे सरसावत असताना धावसंख्या 87 87 आकड्यावरती पाहायला मिळते. प्रत्येक बॉलला खऱ्या अर्थानं संदीप बावदान असेल, अजय कोकरे असेल, डिपॉझिट करण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न पुरेपूर आहेत, परंतु चांगल्या चेंडूला तितकासा सन्मान पण दिला जातोय. त्याचमुळे काय तर एक चोरटी धाव दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 88 या आकड्यावरती. या षटकातील 2 चेंडू शेष असणार आहेत. 2 षटकाराला ते 100 लागतील आणि अजय कोकरेमध्ये ती क्षमता आहे, करू शकतो, कित्येकदा करून दाखवलंय. मोठा फटका आणि बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पार. येतोय अजून एक दर्जेदार हा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 94 94 या आकड्यावरती. हे विशाल जुना पाल दुसरा कुठे आहेत मग? कुठे कन्या कुठे आहे? करण चावी माहिती काय आहेत बघ रे, चावी आहेत ना? 94 धावा स्कोरबोर्डला पाहायला मिळतात. या इनिंग मधील शेवटचा बॉल. वाईट बॉल येतोय. अवांतर धावेच्या मदतीनं पुढे सरसावत असताना 95 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळतीये. नितीन वर्ग स्वस्तात माघारी परतला. त्याआधी बघायला गेलं तर दुसरीचा प्रयत्न दुसरी धावी पूर्ण होते. तिसरीचा प्रयत्न तिसरी होईल का पूर्ण, आणि तिसऱ्या धावच्या स्वरूपात धावबादच्या स्वरूपात अजय कोकरे धावबाद होत आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 97 या आकड्यावरती पाहायला मिळते. जिंकण्याकरिता 36 चेंडू 98 धावांची गरज असणार ती अर्थातच सहदेव शिंदे प्रतिष्ठान या संघाला. अजय कोकरे, रोशन आखाडे, संदीप बावदाने, नितीन वरदची फलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो हरकत नाही या DSCA बॉयज साठी टाळ्या वाजवायला, कारण ज्या फलंदाजीची अपेक्षा होती ती फलंदाजी नक्कीच जोडी या चारही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे.
आयोजकांच्या वतीने जेवण उपलब्ध झाले या स्पर्धेकरता. आयोजकांना विनंती असणार आहे की जेवढं जाईल ताटात तेवढंच वाढता, जेवढं जाईल पोटात तेवढंच वाढत ताटात, कारण सर्वच जण जेवणाचे बाकी असेल त्यामुळे लागेल तेवढं जेवण द्या, लागलं तर पुन्हा देता येईल. आयोजकांनी जबाबदारी घ्या आणि ते व्यवस्थितरित्या कसं सर्वांपर्यंत पोहोचलं जाईल याची आपण दक्षता घ्या. विशाल 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 स्टेजवरती आहे जरा विशाल. Go. Drop! मॅचला केली जाते सुरुवात. 36 चेंडू, 58 धावांचा पाठलाग करत असताना सहदेव शिंदे प्रतिष्ठानची आघाडीची जोडी मैदानात दाखल होत आहे. स्ट्राईक इनला फलंदाज शंकर, नॉन स्ट्राईक इनला परेश. दोन्ही महत्वाचे फलंदाजी या संघाकरिता 98 धावांचा पाठलाग घेऊन मैदानात उतरलेत. त्यांना गोलंदाजी करेल उंडरेवाडी या गावाला बिलॉंग करत असताना जयनोमन उंडरेवाडी या संघाचा हुकमी एक्का अर्थात सनील बावदानेला आपण पाहतोय. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बॉलने थोडी उचली घेतली त्या बॅटच्या रडारमध्ये. तो चेंडू काही येऊ शकला नाहीये. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. मोठा फटक्याचा प्रयत्न अजून एकदा जरूर झाला होता, परंतु हा वाईट बॉल येतोय. अतिरिक्त अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये. मोठा फटक्याचा प्रयत्न आणि बॉलला फेकून दिलंय. थेट वन बाउन्स सी मा रे शापार येतोय चौकार. दोन चेंडू आणि 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 98 धावांचा पाठलाग करायचं म्हटल्यावरती चौकार आणि षटकार सहदेव शिंदे या प्रतिष्ठानच्या आघाडीच्या जोडीला ठोकावे लागणार आहेत. ही रणनीती खऱ्या अर्थानं दोन्ही बॅटरीच्या माध्यमातून तर पाहायला मिळते. तिसऱ्या चेंडूवरती ही एक धाव येते. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 6 या आकड्यावरती पुन्हा एकदा पाहायला मिळते. मॅचची कडा लागून जात असताना एक मोठा विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 परेश मैदानाच्या बाहेर.
एक महत्वाचा खेळाडू आणि संघाचा हुकमी एका खऱ्या अर्थानं माघारी परततोय. ज्याच्यावरती भरवता, ज्याच्याकडून संघाला अपेक्षा होती, तोच मात्र त्या अपेक्षाचं भ्रमनिरास करून माघारी परतताना पाहायला मिळतोय. महत्वाच्या खेळाडूला सनील याने माघारी पाठवलंय. अजून एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि गॅप शॉट मधून हा खऱ्या अर्थानं त्या गॅपला रीड केलं आणि एक महत्वाचा आज चौकार आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाला. चौकार येतोय, डॉट बॉल येतोय, विकेट येते, सर्वच काही सनील भावदानाच्या या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा बॉल. अजून एक मोठा फटक्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बीटीएस कोकरे यांचं पॉइंटला प्रोटेक्शन पाहायला मिळालं आणि त्याचमुळे काहीतरी एकच धाव येते. एक षटका समाप्त केली. धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. परेश सारखा महत्वाचा फलंदाज माघारी परतला. 1 बाद 11. रोहित कोकरे गोलंदाजीसाठी आलाय, परंतु रोहित कोकरेच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती हल्ला पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवरती हा एक मोठा षटकाराच्या मदतीनं रोहित कोकरे याचं आगमन केलंय. जबरदस्त आगमन म्हणावं लागेल, कारण पहिलं षटक सनील याने हाताळलं. केवळ आणि केवळ 11 धावा खर्च केल्या. परेश सारख्या महत्वाच्या फलंदाजाला माघारी परतवत असताना एक निर्णायक षटक सनील याने हाताळलं, परंतु रोहितला कान मंत्र द्यावे लागणार आहेत. लाईन आणि लेंथ पकडावी लागणार आहे. 98 धावांचा पाठलाग करताना सहदेव शिंदे प्रतिष्ठान या संघाला रोखायचं असेल तर रोहितची गोलंदाजी महत्वाची असणार आहे. मोठा फटक्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागून जात असताना एक महत्वाच्या खेळाडूचा झेल सुटला जातोय. झेल कॅच ड्रॉप होतीये. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळते. एक मोठा फटका अजून एक पाहायला मिळतोय. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. हे सुमित
धावसंख्येच्या सरासरीचा विचार करायचा गेला तर DSA बॉईजने हीच धावसंख्या सरासरी ठेवली होती. तीच सरासरी खऱ्या अर्थानं सहदेव शिंदे प्रतिष्ठान या संघाने आतापर्यंत 2 षटकांमध्ये लावताना पाहायला मिळाली आहे. आजच्या स्पर्धेत चहाच असेल, मग ते रुचकर जेवण असेल, ते संजय ओगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या स्पर्धेकरता खऱ्या अर्थानं जेवणाचा आस्वाद आपल्या सर्वांसाठी उपलब्ध केलाय. खूप सारं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संजयजी आपणास. अजून एक मोठा फटका येतोय. 4च्या मदतीने बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर पार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 33 या आकड्यावरती पाहायला मिळते. उसो नाही होती सारखं साईड ह्यांचं चांगलं पेले राहिले उठतं पुढं मस्तपैकी. सनील भावदानेचा पुढचा चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका तर येतोय, परंतु एकच धाव येईल. मोठा फटक्याचा मोठा चौकार किंवा षटकारांमध्ये डूल होताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. एक धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 34 या आकड्यावरती पाहायला मिळते. ज्या सरासरीची गरज होती ती रिक्वायर्ड रन रेट खऱ्या अर्थानं सहदेव शिंदे प्रतिष्ठान या संघाने पकडलाय. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. अजून एक मोठा फटका आणि झेलबादच्या स्वरूपात महत्वाच्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. समीर याच्या बॅट मधून मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले होते. तोच समीर माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा विकेट माघारी परतलाय. त्याच्या जागेवरती विशाल शिंदे आलाय आणि एक अव्वांतर धाव अतिरिक्त धावसंख्या खात्यामध्ये जोडली जात असताना आपल्याला पाहायला मिळते. व्हाईटच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवत असताना 35 या आकड्यावरती पाहायला मिळते. 35. किती वर आहे, किती वर चालू आहे? नो बॉल, कारण विकेटच्या बाहेरून जाताना बॉल पाहायला मिळाला. त्याचमुळे काहीतरी पंचांचा निर्णय तो नो बॉल. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. विशाल शिंदे याच्याकरिता हा फ्री पॉलिसी ठेवून दिली जाते. मोठा फटका खेळण्याचा अजून एक प्रयत्न, परंतु जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल. नो बॉल तर हाताळला, परंतु त्या नो बॉलला खऱ्या अर्थानं फ्री हिटला चांगल्या फटक्यामध्ये तो कन्वर्ट करू शकला नाही. त्याचमुळे काही तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अजून एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. बोटे फिंगर रोल केली आणि खऱ्या अर्थानं एक स्लॉम पद्धतीचा हा बॉल पाहायला म्हणावा लागेल. त्याचमुळे काही तर विशाल शिंदे थोडे अडखलताना पाहायला मिळाले आणि डॉट बॉलच्या मदतीने बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅटची कडा लागून जात असताना मोठ्या विकेटचं पतन. विशाल शिंदे मैदानाच्या बाहेर.
चौथ्या षटकावरती स्वयं गोलंदाजी मार्कवरती आलाय. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 36 या आकड्यावरती पाहायला मिळते. रिक्वायरमेंटचा विचार करायचा गेला तर 98 धावांचा पाठलाग करायचा आहे. शंकर सलामीला आलेला फलंदाज. ब्लॉक होल्डचा बॉल, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि काय जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. मी मगाशीच मॅच मध्ये म्हटलं होतं, पलसुंडा या संघाचा उगवता सितारा आणि खऱ्या अर्थानं रफ्तार का सौदागर, नियंत्रित गोलंदाजी कशी करावी, वेगावर स्वारून गोलंदाजी करत असतो तो स्वयं वरक गोलंदाजी मार्कवरती. जबरदस्त बॉल मिळायला मिळाला. दुसरा बॉल शंकर याच्याकरिता. अजून एक जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळते तोपर्यंत आणि खराब क्षेत्ररक्षण. आज मात्र ऋतिक गुलुगत धोका देतोय. संघालाही दिलाय. गोलंदाजी तेवढी खास राहिली नाही, फलंदाजी राहिली नाही. त्याचमुळे काहीतरी या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला होता. जिथे फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळाली असती, तिथं मात्र चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वयंच्या गोलंदाजीचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक बॉलला खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या लेंथने लाईनने तो हाताळतोय. आडव्या बॅटने मोठा फटका तर येतोय. धावा किती येतील? धावा मिळतील 4 आणि हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार येतोय. किती झालं? 44 धावा, 44. जाम स्कोर मारला एवढा. अजून एक जबरदस्त बॉल तर पाहायला मिळतोय. एक जबरदस्त प्रोटेक्शनही पाहायला मिळालं चेतन वरकच्या माध्यमातून. एकच धाव येते. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 45 या आकड्यावरती पाहायला मिळते. 45 45. सचिन हुंबरी गावाला बिलॉंग करत असताना आज मात्र सहदेव शिंदे प्रतिष्ठान संघासाठी खेळतोय. एक झेलबादची संधी उपलब्ध झाली आहे, परंतु खाली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण होते. 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 47 या आकड्यावरती पाहायला मिळते. फोर्टी 47 धावा. चला चला जेवले पाणी देते मॅच मध्ये. या षटकातील शेवटचा बॉल, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी स्वयं वरकच्या माध्यमातून आज मात्र पाहायला मिळाली. अजून एक ब्लॉक होलचा बॉल. काय फटके, काय गोलंदाजी राहिली मित्राची. कारण खराब क्षेत्ररक्षण झालं, त्याचमुळे काय पहिला चौकार पाहायला मिळाला. परंतु बाकीचे बॉल पाहायला मिळाले तर कधी फुलर लेनचा बॉल, ऑफ कटर, लेग कटर, सर्वच बॉल त्याच्या 6 चेंडूंमध्ये वेगवेगळे डिलिव्हरी त्याच्या बॉलमधून पाहायला मिळाले. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना धावसंख्या 48 या आकड्यावरती पाहायला मिळते. 48. अक्षय मला सांग किती झालं? किती बॉल किती वाईट? 12 चेंडूंनी 50 धावांची गरज. 12 चेंडू आणि 50 धावांची गरज. एकंदरीत विचार करायचा गेला तर प्रति षटकामध्ये 25 धावांची गरज असणार आहे ती सहदेव शिंदे प्रतिष्ठान या संघाला.
पाचवा बॉलर, पाचवं षटक चेतन वर्ग गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने मोठा फटका, बॉलला फेकून दिलाय, थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पार येतो या बिग हिट षटकार. पहिल्याच बॉलवरती सचिनने खऱ्या अर्थानं हल्ला चढवलाय. जिथे 12 चेंडू 50 धावांची गरज असताना एक षटकार तर आलाय. पुढील बॉलवरती समीकरण बदलेल का, सचिन खरातला थांबून ठेवेल का, क्षमता आहे चेतन वर्ग मध्ये, करू शकतो. आणि तो पुढचाच बॉल, अजून एक आडव्या बॅलने मोठा फटका तर येतोय. एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि चप्पल आणि चलाकीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव येते, एकच्या मदतीने पुढे सरसावत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 55 या आकड्यावरती. बॅटची कडा लागून जात असताना एक मोठा विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4, जो फलंदाज फॉर्म मध्ये होता तोच माघारी परततोय. शंकर बॅक टू द पवेलियन. सचिनची जोडी मैदानात पाहायला मिळते. शंकर माघारी परतला, परंतु त्याच्या जागेवरती सचिन आलाय. चेतन याने जबरदस्त फॉर्म मध्ये गोलंदाजी करतोय. एक मोठा फटका तर येतोय क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला आणि एकच धाव येते सचिनच्या बॅटमधून. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना किती वरती 56 नाही आकड्यावरती पाहायला मिळते. 56. वाईट नाहीये ना. एक 4च्या मदतीने धावसंख्या पुढे बॅटला लागून जातोय. कौतुक करणं सचिन खरात यांचं गरजेचं आहे, कारण पंच थोडे दुविधामध्ये होते, परंतु सचिन खरात याने इशारा केला. बॅटची कडा लागून जात असताना चौकार पाहायला मिळाला. चेतनचा पुढचा बॉल सचिन याच्याकरिता. एक आडव्या बॅटने पुढचा फटका सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचतोय. 66 66 धावा. सहा चेंडूंनी 32 धावांची गरज. ज्याने स्वयंवरक, ज्याने महत्वपूर्ण निर्णायक षटक हाताळलं तोच गोलंदाज वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी DSCA बॉईज करता मैदानात उतरला आणि शेवटचं षटक. 6 चेंडू 32 धावांची गरज.
एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा हा बॉल वेगावर स्वावर होऊन मात्र आज स्वयं गोलंदाजी करतोय. बनवले काय हा? बनवतो बनवतो. 4 वर्षाचा आता. पुढील 5 चेंडू 31 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग प्रत्येक डॉट बॉल हे खऱ्या अर्थानं सहदेव शिंदे प्रतिष्ठान या संघाचं पराभवाचं मार्जिन वाढवणं असणार आहे. वाईट बॉलची सांगता आहे. अवांतर अतिरिक्त धाव पाहायला मिळते. चला मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. मोठी नाही सुधारायची का? मोठ्या नाव तुझं ओळी गेला. पहिले तरी किती बॉल राहिले सांग आता ह्या मॅच संपायला? शिंदेवाडी बंद कर माहिती. चला लॉट साठी विजयी कर्णधार या अतिथी मंचकाच्या समोर. पळसोंडा, शिंदेवाडी, हुंबरी आणि हुंडरेवाडी चारही संघाचे कर्णधार या. चारही संघाचे कर्णधार